शिकवायला आपण एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाही हे सुद्धा डोक्यात ठेवा. कारण काल एक मला उदाहरण आलं होतं. त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं. पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला. ही परिस्थिती. आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत. यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा. मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात सगळे सज्ज व्हा. सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो, तुमच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. तो विजय तुमचा आहे, तुमच्या एकजुटीचा आहे. पूर्वी म्हणलं जायचं काहीच व्हायना, नुसती आंदोलन मोर्चे करू बेजार झालो आपण. आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं, आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले. त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय, आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय. आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. 70 जणांना एका नोंदीवरती. तुम्हाला सांगतो, या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमचा विजय झालेला आहे. ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे. ही समाजाचाच विजय, कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही. आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून. त्यामुळे सगळे मुंबईकडे चला, सगळेची सगळे. सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेलं आहे, त्यांनी घेतील सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं की उडाल. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे, आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडण्यापेक्षा तोही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांची एकजुटीमुळे दाखल झाली. तेच गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्या सहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो, आणि सरकारला विशेष करून, की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहे, हे सिद्ध झाले. कायदा पारित करा, मोकळा होणार. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडी तेच, पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो, आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे मराठे कूच करायला लागलेत पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे झालोय, मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. म्हणून प्रश्न विचारतो, तुम्ही क्युरिटीचा मुद्दा काढताय. एसीबीसी आरक्षण असणार आहे, ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाहीये. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी की कायदा पारित करायसाठी वेळ लागत, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने, म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं.
आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचंय, एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्यात देखताच आरक्षण घ्यायचंय. आपल्या माग मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच एक सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही कुठं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्यानं वन वन फिरायला लागलेत येडे झाल्यासारखे. आपल्या मुली एका एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा बस. हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या, बाहेर मोकळून रडत होत्या, त्या काय त्यांचा प्रॉब्लेम होता आणि कसं त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धाय मोकळून रडत होते त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली आहे. फक्त नियुक्ती द्यायची राहिली, RTO मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते काशी भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आईबापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही. आमचं आता वय निघून चाललंय, आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे. काय काय मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बळच त्यांची समजूत काढली, त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला मंत्री महोदयांना, आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागलेत, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच सारथीच्याही विद्यार्थी होते जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात ह्या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांशी त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागलेत. तर कालच्या त्या RTOच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे, तेही तो मार्गी काढतोच म्हणले, तोही निघत. याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा. एकदाच आयुष्याचं लेकराला द्या. आता जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1, 2, 4 काय असतील मला माहित नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचला. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा. कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो. राहिलेल्यांनी गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लढायची, असं काहीच नाही की इकडे काय नाही. इकडे तुम्ही खिंड लढवायची साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतोय तो काढा. किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायदिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका. दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काही, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे. काय लागतंय त्याच्यामध्ये आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेंडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलंय यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा त्यांना, जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडं खूप दिवस पुरत. जर कटाळाचा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाचा, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं. आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू, पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाही. फक्त मागची बाजू आपण आपले सांभाळा. सगळं गाव वाटा लावायला या त्यांना. आपले पारंपरिक खेळ आहेत, वाद्य आहेत, तेही सोबत घ्या. आपल्याला करमन म्हणून हलक्या संघ घ्या, लय जिमी संघ घ्या, वाटाने कबड्डी, आनंदात जायचं आणि आनंदात आरक्षण घेऊन यायचं.
मजाच जायचं असं वाटलं नाही पाहिजे की ही दिंडीत लय दमलो किती चाललो कळालं सुद्धा नाही पाहिजे. संरक्षण करा, रक्षण करा. एवढ्या वेळेस आपल्या जातीच्या लेकराला मोठं करायसाठी बाहेर पडा. मी तळतळीनं सांगतोय, अशी संधी जर गेली ना पुन्हा येणार नाही. आणि मराठ्यात उत्साह आहे दादा आता सध्या. 54 लाख नोंदी मिळाल्यामुळं मराठ्यांना वाटतंय कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही. इथून माग फक्त वाटत होतं आपण लढतोय, पण आता काही ना काहीतरी पदरात पडलं म्हणजे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं आतापर्यंत. त्यामुळे मराठ्यात उत्साह आहे, मराठ्यात तुटून बाहेर पडते. सगळे बाहेर पडा. दिंडीच असली पाहिजे. हा, दिंडीच असली पाहिजे. त्याच्यात आपले काही महाराज मंडळी घ्या, पकवाज वाजणारे घ्या, टाळ वाजणारे घ्या, तेही सोबत चला. विशेष करून महाराज मंडळीला सांगतो, तुम्हाला काही मधल्या काळात त्रास झालेला आहे राज्यभर. आमच्या कानावरती आहे, आम्ही विसरलेलो नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, हिसाब होईल. मराठा समाज, राज्यातले जनता तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. पण तुम्ही कच खाऊन मागं सरकू नका. त्रास सहन करा या मराठ्यांच्या लेकराला मिळेपर्यंत, करा सहन. त्याच्यानंतर आहेत आम्ही तुमच्या सुट्टीला, तोपर्यंत सहन करा. पण प्रचार प्रसार तुमचा माग होता तसंच राहू द्या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत म्हणतो, सगळ्याच्या सहभागी व्हा. आमदार, मंत्री, खासदार सगळ्या पक्षाचे, माजी मंत्री, एवढीच संधी आहे मराठ्यांच्या पोराला तुम्हाला साथ देण्याची. द्या, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्ही जर नाही यावेळेस पाठीशी उभा राहिलात, मराठे तुम्हाला दारात नाही उभा करणार. आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकराच्या मदतीला येऊन तोच तुमचा. ह्यो आमचा दादा आहे, ह्यो आमचा साहेब आहे, हे साहेबाचा भाई आहे. काय आता बाहेर फेर आहे, सोडून द्या. डोक्यातून काढून टाका. कुठं आपले लेकर मोठं करायला कोण नाही येत. आपल्या डोळ्यात एकतात आपल्या पोराला आपल्याला आरक्षण द्यायचंय. माग नंतर पोरांचे लय हलवणार आपल्या पाठी. सगळे हे डोक्यातून काढा, यांना मोठं केलं आणि एक आपले पोरं मोठं करायला आहे ना. काय गरज नाही पडत. कोणी काय 100 रुपये तेल मीठ देत नाही आपल्याला. कष्ट करून आपल्याला जो भरायचंय, आरक्षण मिळून आपणच आपले पोरं मोठे करू. डोक्यातून काढून टाकाय जे मदत येत नाही ते राजकीय. मराठा आरक्षण दिंडी असं नाव चांगलं देणार आहेत आम्ही. आणखीन दिलं नाही, फक्त रूट देणं गरजेचं होतं. समाज खूप मागणी करत होता, राज्यभरातून फोन. त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं. इतके फोन, रूट सांगा म्हणजे आम्हाला तयारीला लागायचा. तर त्याच्यामुळे रूट सांगितलाय, कच्चाच रूट सांगितलाय. गाव ना गाव एक दिवस सांगणार आहेत आम्ही. गाव ना गाव ते मुक्काम किती पडतील आणि ते काय आम्ही डोक्यातच नाही घेतलं. आता आमच्या डोक्यात काय आहे, बीडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं 20 तारखेला अंतरवली सोडणार आहेत. कशाच्या दिशेनं कशासाठी 2 मुद्दे समजून घ्या मराठा बांधव. आणि मराठा बांधव समजून घेतलेली तारीखच कोणची आहे, किती वाजता पोहोचते, काय भूमिकाची, इकडं काय भितडाच्या आत काय बोलले, हे बंद झालं मराठीच्या डोक्यातलं. त्यांचा या लेकरावर पक्का विश्वास आहे. हे मॅनेजर होत नाही आणि सगळे बधीर केले, हे माझ्या मायबापांना माहिती आहे. त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय 20ला अंतरवाली सोडायचं. आम्ही 20ला सोडणार आहेत. उद्देश 2च आहेत. 20ला बाहेर पडतोय, कशासाठी चाललो ते किती दिवस पोहोचून द्या. आम्ही चाललो मुंबईकडे. कशासाठी? ध्येय काय? आरक्षणासाठी. मग लागून द्या किती दिवस, त्याला काय. 2 दिवसात जाऊ नाही तर काय लागून दे, काय लागायचे ते आम्ही आमचं बघू. आरक्षण आम्हाला घ्यायचंय. तारखेलाच जायला काय तिथं वाटप सुरू आहे काय गेल्यावर संपन्न म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे. 20लाच तिथं जायला पाहिजे, 21ला नाही जायला पाहिजे. वाटप संपन्न. आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या. मायबापा उशीर होऊ द्या, आपल्याला आपल्या दिशेने जायचं. काय नाही ऐकत कोणाचं. कोणत्या तारखे म्हणले होते तारखे मागं पुढे झाले, हो ना मागं पुढं. 39 वर्ष आपले हाल झालेत, काय होणार नाही. फक्त